काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती। काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा। प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा सर्वांच्या परिचयाचा सर्वांच्या पाठातील अत्यंत महत्त्वाचा अत्यंत प्रासादिक असा अभंग आज या ठिकाणी सेवेला निवडला आहे। विठ्ठल अभंग बहुतेक सगळ्यांच्या पाठातला आहे। अगदीच पाठ नसला तरी कानपाठातला तरी आहेच आहे। कानपाठात नसेल तर त्याच्या कानफाडात द्यावं, कारण हा अभंग ज्याचा पाठ नाही तो माणूस म्हणवण्याच्या योग्यतेचाच नाही। आणि जर पाठ नसेल तर कमीत कमी कीर्तन होईपर्यंत आपण जसं या ठिकाणी काही काही गोष्टी घेऊन जाणार आहेत तर एवढा अभंग पाठच करून घेऊन जा। हा अभंग जर पाठ केला तर जीवनामध्ये कधीच पाठ टेकवायची गरज पडणार नाही, एवढं मात्र या अभंगाची शक्ती आहे। कारण ज्या अभंगामध्ये तुकोबारायांनी संतांचं वर्णन केलेलं आहे, एकतर तुकोबारायांच्या अभंग संहितेचा जर आपण विचार केला तर तुकोबारायांनी 2च वर्णन केलेली आहेत। कुणाचंही वर्णन करायला तुकोबाराय काय आजच्या सारखे महाराज नव्हते। आता नाईलाजाने आम्हाला वर्णन करावी लागतात। अगदी प्रोटोकॉल म्हणून दशक्रिया विधीच्या प्रवचनामध्ये जर आता प्रवचन ठेवलं तर कोण कसा असतो माहिती नाही, पण श्रद्धांजली वाहताना आम्हाला म्हणावंच लागतं की या पवित्र आत्म्याला, आता भले तो दारू पिऊन धडकून मेलेला असतो पण या पवित्र आत्म्याला सद्गती लाभावी। पण संतांचं वर्णन आणि देवाचं वर्णन याच्या पलीकडे तुकोबारांनी कोणाचंच वर्णन केलं नाही, हे तुकोबारांचं वैशिष्ट्य आहे। विठ्ठल आणि या अभंगामध्ये तुकोबारांनी जे वर्णन केलं हे अत्यंत महत्वाचं आहे। काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगावं? या संतांनी आमच्यावरती अनन्वित अशा प्रकारचे उपकार केलेले आहेत। किती उपकार केले सांगता येत नाही। ज्या ठिकाणी एखाद्या गोष्टीचं मोजमाप करता येत नाही अशा ठिकाणी हा अत्यंत महत्वाचा शब्द आहे काय। काय म्हणजे या शब्दामध्येच या व्यापकता आपल्या लक्षात येते। संतांचे उपकार किती सांगावं सांगता येणार नाही। काय सांगू आता संतांचे उपकार, काय काय उपकार आहे? सगळ्यात पहिला महत्वाचा उपकार आहे मज निरंतर जागविती। मला जाग करण्याचं काम हे संत करतात। तुम्हाला आम्हाला जाग करण्याचं काम या जगामध्ये कोण करत असेल तर ते केवळ आणि केवळ संत आहेत। म्हणून काय सांगू आता संतांचे उपकार। मग अशा या संतांच्या चरणावरती काय द्यावे त्यासी व्हावे उतराई। काय दिलं म्हणजे त्यांच्या त्या उपकारामधून आम्ही उतराई होऊ महाराज। आज या उतराई आणि कृतज्ञता शब्दाचा आपल्याला कुठेतरी विसर पडलेला आहे। मुळातच कोणीतरी आमच्यावरती उपकार करत असतो, या उपकाराची जाण ठेवायची असते। अलीकडच्या काळामध्ये हे कालबाह्य झालेल्या गोष्टी आहेत। जुन्या काळात लोक म्हणायचे ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, ज्याची खावी भाकरी त्याची करावी चाकरी। आपल्या जुन्या लोकांच्या या म्हणी आहेत। आता ही जर पिढी संपली तर नंतर मात्र टाटा आणि बाय बाय याच्याशिवाय पलीकडे काही राहिलेलं नाहीये। मी याच्यावरती पुढे बोलेन, परंतु उपकाराची भाषा तुकोबाराय या ठिकाणी करतात। काय उपकार केले आणि मग अशा या संतांनी काय काय उपकार केले हो? काय द्यावे त्यासी व्हावे उतराई। काय द्यावं? कारण माझ्याजवळ त्यांच्या उपकाराच्या उतराई होण्यासाठी काही नाहीये। ठेविता हा पायी जीव थोडा। जीव जरी त्यांच्या चरणावरती ठेवला, ठेविता जर ठेवला तर तो सुद्धा काय असणार आहे? थोडा असणार आहे। कारण त्यांनी काय काय उपकार केले। एक पहिला महत्वाचा आहे उपकार हा सहज बोलणे हित उपदेश करोणी सायास शिकविती। सहज बोलण्यामध्ये जगाचं हित आहे आणि असं नाही कळालं तर सायास करून शिकवतात। मग शिकवती सांभाळीती जागविती। कसं सांभाळतात तुकोबारांनी सांगितलं। तुका म्हणे वत्स
धेनुवेचे चित्ती तैसे मज येती सांभाळीत. असे सांभाळत येतात कसे? ज्याप्रमाणे गाईच्या चित्तामध्ये आपल्या वासराचं भवितव्य असतं, वासराविषयी प्रेम असतं, त्याप्रमाणे गायीसारखं मला सांभाळत येतात. काय द्यावे त्यासी वावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा विठ्ठल विठ्ठल प्रस्तावनेमध्ये अभंगाचा सरळ सरळ भावार्थ, अभंगाचा शब्दार्थ मी आपल्या समोर मांडला. आता संकल्पित वेळामध्ये आपण याच्यावरती चिंतन करणार आहोत. सुरुवातीलाच भावार्थ संपूर्ण आपल्या डोळ्यासमोर मांडलेला आहे, कारण अभंग काय आहे हा कळालं पाहिजे. मुळात कीर्तनाची भूमिका ही असते की कीर्तनामध्ये आपल्याला अभंग घेऊन त्या अभंगाचं चिंतन करायचं असतं, कारण चिंतन हा चिंतामणी आहे. पण आपण चिंतन न करता चिंता करत राहतो. बाहेर तर चिंता असतेच असते, पण कीर्तनात आल्यानंतर सुद्धा चिंता वाढत राहते. अलीकडच्या काळात कुणाला कशाची चिंता असेल, कुणाला कशाची चिंता असेल, पण आमच्यासारख्या साधकांना, आमच्यासारख्या अभ्यासकांना एक वेगळी चिंता वाटते. ती अशी की या कीर्तन परंपरेमध्ये लोक अभंग घेतात तो कशासाठी, हा मोठा चिंतेचा विषय. कारण लग्नामध्ये जसं देवक बांधायचं असतं ते कुठंतरी एका मंडपाच्या कोपऱ्यामध्ये बांधून ठेवतात आणि पुन्हा जाताना ते साडं झाल्यावरती सोडून घेऊन जातात. तसं अभंगाचं सुरुवातीला घ्यायचं आणि अभंगाचं शेवटपर्यंत काही विचारच करायचा नाही. परंतु आमच्या परंपरेमध्ये, ज्या परंपरेमध्ये आम्ही कीर्तन शिकलो, आताही शिकवतोय, कीर्तनामध्ये PhD करतोय, त्या अर्थानं मला कीर्तनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची मांडणं गरजेचं आहे. अभंगाचा भावार्थ आपल्या डोळ्यासमोर येणं हा कीर्तनाचा मुख्य विषय आहे आणि म्हणून अभंगाचा सरळ सरळ भावार्थ सांगितला. आता संकल्पित वेळामध्ये आपण याच्यावरती थोडंफार चिंतन करण्याचा प्रयत्न करू. आपण बहुश्रुत आहात, अनेक वर्ष आपण अनेकांचं चिंतन या ठिकाणी ऐकलेलं आहे. तरी सुद्धा माझ्या मतीनं या ठिकाणी चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं असा की आपल्या या पवित्र अशा पुण्यभूमीमध्ये, करंजवणे गावाच्या या पवित्र नगरीमध्ये, छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या भूमीमध्ये आज एक आनंदाचा सोहळा आपण अनुभवतोय. गेली 2 वर्ष झालं आमच्या कृष्णा महाराजांनी या ठिकाणी सुरू केलेली ही ज्ञानगंगा. खऱ्या अर्थानं गंगा म्हटलं की आपल्या लक्षात येतं ही गंगा या पृथ्वीतलावरती यावं ही साधी गोष्ट नव्हती. परंतु त्या भगीरथानं प्रयत्न केले आणि भगीरथानं आपल्या प्रयत्नांच्या पराकाष्ठेवरती कैलासामधली असणारी गंगा या ठिकाणी प्रवाहित केली. ती गंगा आहे. आणि प्रवाह गंगेचा म्हटलं की आपल्या लक्षात आत येतं, एवढा सोपा नाही. परंतु भगवंतानं स्वतः त्या भगीरथाच्या विनंतीला मान देऊन ती भगवंतानं जटामध्ये आपल्यास धारण केली आणि मग ती गंगा, अशा वेगवेगळ्या गंगा कुठल्याही पद्धतीने असेल तरी ती गंगा या ठिकाणी प्रवाहित करणं याच्यासाठी भगीरथ असावा लागतो, हे मात्र निश्चित आहे. कारण भगीरथ असल्याशिवाय गंगा वाहणार नाही. आणि या ज्ञानगंगेचा भगीरथ जर कोण असेल तर ते म्हणजे कृष्णा महाराज आहेत. जोरात टाळ्या वाजवायला हरकत नाही, उगाच विकत आणल्यासारख्या वाजवू नका. कारण या प्रयत्नांचा जर आपण विचार केला, तसं पाहायला गेलं तर अत्यंत आपल्या भागातले आपण सर्वजण सुजाण नागरिक आहात. मला अत्यंत अभिमान वाटतो. या भूमीमध्ये जेव्हा आम्ही जन्माला येतो तेव्हा कितीतरी जन्माचं पुण्य असतं. हे सामान्य नाही माऊली. पुणे जिल्ह्यामध्ये जन्माला येण्यासाठी अनंत पुण्य करावं लागेल. मी नाही म्हणत आहे, ज्ञानोबारायांनी सांगितले हरिपाठामध्ये, पुण्याची गणना तेच पुण्य. पण सांगायचा विषय हा की आपल्या दातृत्वानं, आपल्या प्रेमानं आणि आपल्या या ठिकाणच्या असणाऱ्या आत्मीयतेनं या ठिकाणी ज्ञानगंगा ही जरी भगीरथानं आणली असली, कृष्णा महाराज जरी भगीरथ असले तरी ती गंगा, त्या गंगेचा प्रचंड ओघ आणि त्या गंगेचा भयंकर प्रवाह त्या जटेमध्ये साठवावा याच्यासाठी असणारा जो भगवान शिव आहे तो तुमच्या रूपानं आम्हाला दिसतोय. आणि म्हणून ही ज्ञानगंगा इथं साकारत असताना कृष्णा महाराजांच्या रूपानं आपल्याला या ठिकाणी एक पवित्र संजीवनी प्राप्त झाली. मला आनंद वाटतो, एवढा आनंद वाटतो की शब्दामध्ये व्यतीत करता येणार नाही, व्यक्त करता येणार नाही. आपल्या भागामध्ये जेव्हा
कीर्तन परंपरा, कीर्तन प्रवचनाची परंपरा जर पाहिलं तसं आपण नवीन आहे. आदरणीय महाराज या ठिकाणी समोर बसलेले आहेत. दसवडकर महाराजांनी ज्या काळामध्ये परमार्थ सुरू केला त्या काळामध्ये इकडं कीर्तन प्रवचनाच्या जाणारी जास्त लोक नव्हती. परंतु आमच्या सुदैवानं, आमच्या वाडवडिलांच्या पुण्याईनं आम्ही आळंदीला गेलो. आणि आळंदीला जेव्हा गेलो तेव्हापासूनचं ज्ञान, तेव्हापासूनची परंपरा तिथं पाहत असताना काही काळ 4-5 वर्ष माऊली महाराज वैकुंठवासी जरी असले तरी आज सुद्धा आमच्या प्रत्येकाच्या स्मरणामध्ये आणि तुमच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहेत. माऊलींचा फोटो ज्या कार्यक्रमामध्ये नाही असा कार्यक्रम सुद्धा आपल्याला पाहायला मिळत नाही. गुरुवर्य माऊलींनी अल्पावधीमध्ये जे काही कमवून ठेवलं आहे ही सगळी लक्षणं त्या ठिकाणी चालू लागू पडतात. गाय द्यावे त्यासी व्हावे उतराई. आणि मला चांगलं आठवतंय की असाच सुट्ट्याचा काळ होता आणि आम्ही आळंदी सोडल्यानंतर आता आळंदीला परत जायचं नाही असा निर्धारच करून आम्ही आलो होतो. पण त्यावेळी आदरणीय गुरुजी असतील, महंत माधव महाराज बोराडे शास्त्री असतील, या सगळ्या मंडळींनी ठरवलं की आपण संस्था काढूयात. ही जर मुलं माऊली महाराज असतील, गणेश महाराज आहेत, ही मंडळी जर आळंदीला जाणार नसतील तर ती आपल्याबरोबर येतील. आणि तिथं बसून संस्थेचा निर्णय झाला. नुकतंच कृष्णा मामा आमच्या गावामध्ये यात्रेला आले होते. आणि तुम्हाला एक चांगली ओळख तुम्हाला सांगतो की हे चांगले पैलवान होते. कृष्णा महाराज म्हणजे साधा पैलवान नाही, पुन्हा डाव्या हाताचा पैलवान होता, डावखोरा पैलवान होता. हे आपण सगळे तालमीतली लोक आहे. तुम्हाला माहिती आहे डावखोऱ्या पैलवानाला पाडणं फार अवघड असतं. कारण आपली कमजोरी ती त्याची ताकद असते. त्यामुळे डावखोरा पैलवान असल्यामुळं चांगला पैलवान होता. आणि आम्ही असं खेळता खेळता विषय झाला की मामा, आम्ही त्यांना कृष्णा महाराजच म्हणायचो, तेव्हा कृष्णाच म्हणायचो. पण विषय झाल्यानंतर होळला जेव्हा संस्था काढली तेव्हा जाताना कृष्णा महाराज, माऊली महाराज, मी पांडुरंग महाराज आणि गावातली काही 2-3 मंडळी, नवनाथ महाराज, गोरख महाराज नंतर पुढच्या वर्षी आली. पण पहिल्या वर्षी कृष्णा महाराज आमच्याबरोबर आले. आणि आल्यानंतरचे ते दिवस मला अजूनही आठवतात. मामा, मी त्या दिवशी गेलो तर आपल्या होळच्या संस्थेच्या जिथं आपण वेशीवरती राहिलो त्या वेशीचे सगळे फोटो, तिथली शूटिंग वगैरे काढून आणली. एवढा आनंद वाटतो की एवढ्या 350-400 किलोमीटर दूर गेल्यानंतर सुद्धा तिथे जे आम्ही ज्ञान प्राप्त केलं, तिथे जे मिळवलंय ते मिळवत असताना केवळ मिळवणं याच्यामध्ये परमार्थ नाही, केवळ स्वार्थ साधून ते आपल्या जवळ ठेवणं याच्यात परमार्थ नाही. परंतु जे मिळालंय ते पुन्हा सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा ज्ञानगंगेचा अट्टहास कृष्णा महाराजांनी केला. अत्यंत आनंदानं त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूयात. कारण एवढी मेहनत मामांनी केलेली आहे. आता अख्खं गाव त्यांना मामा म्हणतं. मला तर असं कळालंय तात्या सुद्धा त्यांना मामाच म्हणायला लागलेत. म्हणजे त्यांचे वडील सुद्धा मामा म्हणतात, बायकोही त्यांना, आमचे गुरुजी सुद्धा त्यांना मामाच म्हणतात. पण त्यांना आवर्जून सांगावं लागतं, बाबा मामा नेमका कुणाचा आहे. कारण मी संस्थेत असल्यानंतर आमच्यापेक्षा वयानं 4 वर्षांनी वडील, मग तिथं गेल्यानंतर नावाने हाका मारायची नाही, मग काय म्हणायचं, मग मामा म्हणायला सुरुवात केली. तेव्हापासून ते मामा झाले. पण खरं माझे मामा आहेत हे मात्र लक्षात ठेवा. विठ्ठल विठ्ठल. आणि प्रत्येक संप्रदायाच्या चौकटीमध्ये मामाला महत्व आहे. कारण जोग महाराजांची वारकरी शिक्षण संस्था सुद्धा स्थापन करत असताना जोग महाराजांचे पट्ट शिष्य आणि सोनोपंत दांडेकर म्हणजे SP कॉलेजचे प्राचार्य, जो या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे पहिले अध्यक्ष आणि या बळकट खांब होता, त्यांना सुद्धा लोक मामा साहेब म्हणायचे. आणि म्हणून मला असं वाटतं की आमच्या या शिष्य परंपरेमध्ये मामांचं स्थान हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आज त्यांनी केलेली मेहनत मला आठवते. 8-8, 10-10 तास सलग पकवाज या माणसानं रियाज केलेला आहे. ही पकवाजाची थाप हातामध्ये येणं म्हणजे साधी गोष्ट नाही. आपल्याला वाटतं काय त्याचं वाजवतोय, पण हे बोल काढणं साधन असतं. एखादी गळ्यामधून ताण जेव्हा माऊलींच्या बाहेर येते तेव्हा आपल्याला वाटतं काय, पण त्याच्या पाठीमागं केलेली साधना, त्याच्या पाठीमागं केलेली तपश्चर्या याचा आपल्याला विसर पडला नाही पाहिजे. कारण कुठलीही कला सहज प्राप्त होत नाही. कला कुठलीही प्राप्त होत नाही. ती कला प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या असावी लागते, साधना असावी लागते. म्हणून मी विनंती करेल की मामांच्या कलेची आपल्याला जाण असू द्या.
जाण असू द्या. कारण वनंत वाचाळ बरळ ती बरळ त्या कैसे आम्ही आत्ता सांगू का? गुरुजी समोर बसलेत, काका समोर आहेत, आबा समोर आहे, सगळी मंडळी महाराज आहेत या ठिकाणी. पण मी जाणीवपूर्वक विधान करतो, आता कीर्तन करणारे खूप तुम्हाला सापडतील. कारण कीर्तन करणं हे सगळ्यात सोपं झालं. तुम्ही म्हणा असं कसं? अगदी खरं आहे. 2-4 कीर्तनं युट्यूबवरचे ऐकायचे, त्याच्यातले 4-5 मुद्दे लेटेस्ट, ज्याला व्ह्यू जास्त आहेत, ज्याला चांगले लोक हसतात, ज्याला चांगले कमेंट येतात, असे 10-12 मुद्दे काढायचे, ते पाठ करायचे आणि सुरू झालं. बरं गायला येत नसलं तरी 2 गायक आपल्या बरोबर घेऊन जायचे आणि रू म्हटल्याबरोबर तिकडे पाहतापासून सुरू झालं. पण अवघड आहे, गाणं वाजवणं हे अवघड आहे, गाणं बजावणं. म्हणून आमचे गुरुजी गोविंदराव नेहमी सांगायचे, सक्सेस हॅव नॉट शॉर्टकट. याला गाणं बजावण्याला शॉर्टकट नाही, अखंड साधना या माणसानं केलेली आहे. पाठांतरही तेवढंच केलेलं आहे. कारण मी या ठिकाणी अभिमानानं सांगू शकतो, कारण या प्रत्येक गोष्टीचा मी साक्षीदार आहे. संपूर्ण मालिकाच्या मालिका पाठ, संपूर्ण पखवाजाचा एक बोल दिल्यानंतर आमची चुरस लागायची. आणि या परिस्थितीमध्ये आज मामांची ही पवित्र भूमिका, आज मला आनंद वाटतोय. एवढा आनंद आहे की आज तुकोबारायांच्या भाषेत सांगायचं झालं तर, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची अंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. आनंद आहे. आणि म्हणून विनंती आहे, पुन्हा शेवटी मी बोलेल, पण कलाकाराच्या आणि यांच्या साधनेची आपण जाण ठेवा. आपल्याला वाटतंय सहज आहे. एका राजानं त्याच्या वडिलांचा पुतळा बनवायची ऑर्डर दिली. मूर्तिकार खूप चांगला होता, प्रसिद्ध होता. राजा त्याच्याकडे गेला, वडिलांचा पुतळा बनवायचा आहे. पुतळा बनवायची ऑर्डर दिल्यानंतर त्यानंही तो पुतळा बनवला. पैसे घेण्याच्या अगोदर त्याचा एक साचा बनवावा लागतो, ज्याला मोल्ड म्हणतात अलीकडच्या भाषेमध्ये. तो मातीचा मोल्ड बनवला आणि राजांना महिनाभरानं सांगितलं की राजेसाहेब, आता एक मोल्ड तयार झालाय, तो बघायला तुम्ही या. मोल्ड जर तुम्हाला आवडला जशाला तसा असेल की मी त्याच्यावरती जो आपण पंचधातूचा बनवणार आहे ते सगळं त्याच्यावरती मटेरियल टाकून मी पुतळा तयार करून देईन. राजा आला, प्रधानासहित त्यांनी पाहिलं. पुतळा जसा पाहिला, पुतळा आवडला. अगदी हुबेहूब आपले वडील समोर बसलेत असा राजाला भास व्हायला लागला. राजाही खुश झाला आणि जाता जाता निघून जाता कौतुक वगैरे केलं. पण ही राजे लोक, ही मोठी लोक लवकर खिशात हात घालत नाहीत. मला याचा चांगला अनुभव आहे. हा, बोलायला लागल्यावरती माईकवरती का, महाराज तुमच्या संस्थेला हे मंजूर, तुमच्या संस्थेला ते मंजूर, तुमच्या पण येस तोपर्यंत. आणि तुम्हालाही सांगतो, तुम्हाला वाटत असेल या माईक वरती बोललंय म्हणजे कृष्णा महाराजांच्या गुरुकुलला लय लोकांनी देणगी दिली, अजिबात नाही. कारण मी त्याच्यातून गेलोय, मी त्याच्यातून आता पण चाललोय. बोलणारे भरपूर असतात, पण उलट तुम्हाला सांगतो कृष्णा महाराज त्यांनी बदनामी होते. लोकांना वाटतं कितीच पैसे मिळालेत काय माहिती यांना, पण देणारे बोलत नाहीत आणि बोलणारे देत नाहीत. फार कमी लोक आहेत. आता मी बघितलं काकांचे, येता येता आत्या आलेत ना, काय हरकत आहे, पुन्हा देतील, मोठे दिले असेल माहिती नाही मला, पण मी आलोय ना मंडपात, तो बाहेर माणूस बसलाय तिथं, बरोबर लगेच काकाने खिशात हात घातला, त्याच्याजवळ गपचूप पैसे दिले, तो नाव लिहितोय. असू देत, सांगायची गरज नाही, कारण कळालं पाहिजे. पण मोठी माणसं बोलत असतात मोठ्यानं, पण गरजेल तो पडेल काय, हा भाव आहे. सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. आता तुम्हाला दिंडीचा अनुभव आहे, बरेच लोक दिंड्या पुकारत असतात, बरंच आहे. म्हणजे राजाने सगळं पाहिलं, पण पाहिल्यानंतर त्यानं जसं त्या कलाकारांना सांगितलं, म्हटलं महाराज अहो आत्तापर्यंत हा पुतळा मातीचा बनवायला 1,00,000 रुपये खर्च आलाय, तुम्ही जरा थोडासा ऍडव्हान्स द्या ना. राजा हलकट. राजा म्हटला अरे मातीचा पुतळा, मातीचा आहे ना याच्यामध्ये, म्हणे मातीच आहे. मग मातीच्या पुतळ्याचे 1,00,000 रुपये असतात, तू काय बोलतोयस काय, 1,00,000 रुपये मातीच्या पुतळ्याचे, साधी माती आहे. त्या कलाकारांना सांगितलं महाराज ही साधीच माती आहे,
या साध्याच मातीचा पुतळा आहे, पण त्याच्यामध्ये मी एक चिमूटभर माती अशी मिसळली आहे. काय चिमूटभर मातीचं? त्या कलाकाराच्या डोळ्यातून पाणी आलं आणि त्यांनी सांगितलं, महाराज त्या मातीमध्ये मी चिमूटभर माती अशी मिसळली जी आयुष्यभर मी माझ्या जीवनाची केलेली आहे. लक्षात आहे का? आयुष्यभर जीवनाची माती करावी लागते, तेव्हा मातीचा पुतळा येतो. मला सांगायचा भाव एवढाच आहे, जावे त्याच्या वंशात तेव्हाची कळे. कळत आहे ना? लोकांना वाटतं काय 2 तास उभे राहिले आणि लगेच माऊली तुमची काय आहे की नाही, पण त्याच्या पाठीमागे एक भाव असावा. मी हे सगळं सांगितलं यासाठी की मामांच्या जीवनाची साधना आहे, अखंड साधना केली आणि आजपर्यंत कित्येक विद्यार्थी घडवले, कित्येक विद्यार्थ्यांना अजूनही घडवत आहेत. अजून एक तुम्हाला अत्यंत महत्त्वानं सांगतो, मला माहिती आहे शूटिंग चालू आहे, पण हल्ली अलीकडं संगीत विशारद वगैरे लावणारे बरेच आहेत. 1-2-3 परीक्षा दिल्या ना की संगीत विशारद झाला, पण काका विशारद होणं हे BA इक्विव्हॅलंट आहे, ग्रॅज्युएशनच्या लेवल आहे विशारद होणं, आणि अलंकार होणं हे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे. 3 परीक्षा दिल्या की लोक विशारद लावायला लागतात. परंतु या संपूर्ण भागामध्ये, या आपल्या 4 तालुक्यामध्ये पखवाजातला अलंकार सर्टिफाईड खरा खुरा परीक्षेनं जो असेल तर ते कृष्णा महाराज आहे, दुसरं कोणी नाही. आता सध्या तरी नाही, असेल तर मला माहिती नाही, परंतु निश्चितच नाही. आणि एवढं ज्ञान त्यांनी या ठिकाणी प्राप्त केलं. जे मिळालेलं ज्ञान आहे ते जगाला वाटावं. जे जे आपणासी ठावे ते सकळासी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. सेवितो हारस वाटितो अनिका, ग्यारे होऊन कारण भरी, ग्यारे होऊन कारण भरी, सेवितो हारस वाटितो अनिका. तुकोबाराय म्हणाले, आम्ही जे मिळालंय ना ते जगाला वाटलं. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, घ्या रे चरपडू नका तुम्ही. सगळ्यांना मुक्त हस्तानं उधळण करावी. आणि हे सगळं पाहताना एवढं छान आनंद वाटतो की आमचे लहानपणीचे दिवस आणि आत्ताचं ज्याचं त्याचं एक छान वैभव निर्माण झालंय. वैकुंठवासी माऊली जर आज या ठिकाणी असते तर त्यांना भरून आलं असतं, कारण त्यांचं एक वेगळं वैभव होतं. मी मागच्या वेळी त्यांना पत्र लिहिलं होतं, बऱ्याच लोकांनी ते वाचलंही असेल. परंतु कृष्णा महाराजांचं छान ज्ञानगंगा वारकरी शिक्षण संस्था नवनाथ महाराजांचे आहे. मला पुण्याकडचं जरा बरं वाटतं, मी पुण्यात सुरू केलं आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी अक्षय महाराज आहेत, आमचे माऊली महाराज आहेत, सगळ्यांचं ज्या ज्या ठिकाणी आहे. पण हे सगळं पाहताना कृष्णा महाराजांकडे पाहिलं की मला आनंद वाटतो. याचं कारण आहे, गड्यानो राजा की रे झाला, गड्यानो राजा की रे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला. राजा की रे
जेव्हा आपला कृष्ण सिंहासनावरती बसतो, याच्यावरती गोपाळांचं केलेलं नामदेव राणी वर्णन आहे. आम्ही तुम्ही सवे गाऊ, आम्ही तुम्ही सवे गाऊ. फार सुंदर वर्णन आहे. शेंबूड खरकटे नाकाशी, थडक हानू टिरीवरी, हे सगळी वर्णन मित्रांमध्ये. आणि त्याच्यातला जेव्हा कृष्ण सिंहासनावरती बसतो, आज मला आनंद वाटतोय की एवढी सगळी मुलं, एवढे सगळे विद्यार्थी एवढे छान तयार होत आहेत. आणि या सर्व विद्यार्थ्यांना घडवत आज कृष्णा महाराज या ठिकाणी आहेत. आनंदाची गोष्ट आहे. आता संस्था अजूनही भाड्याच्या जागेत आहे आणि त्या ठिकाणी इथले दानशूर दाते त्यांनी यांना जागा सुद्धा दिलेली आहे. पलीकडं मामांनी त्यांच्या स्वतःच्या कष्टानं पैशानं जागाही उभी केली आहे. त्याच्यामध्ये बांधकामही सुरू झालेलं आहे. आता बांधकाम जेव्हा पूर्ण होईल आणि तिथं जेव्हा तुम्ही कळसाचा वगैरे कार्यक्रम घेणार, तेव्हा मी अभंग कीर्तनाला हाच घेईन. गड्यानो राजा किरे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला. खरोखर आपल्या सगळ्यांना द्यावेत एवढे धन्यवाद थोडे आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सगळं ज्यांच्यामुळे घडतं त्यांचं नाव आहे संत. कारण संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आम्हाला जाग येते. जाग येणं म्हणजे नेमकं काय? संत आम्हाला जागे करतात. काय जाग करणारे काही कमी आहेत का? अहो, आता अलीकडच्या काळामध्ये मच्छर चावला तरी माणसाला जाग येते. मग म्हणायला पाहिजे, काय सांगू आता मच्छरचे उपकार, मज निरंतर जागविती. ढेकून चावला तरी जाग येते. मग काय सांगू आता ढेकणांचे उपकार, मज निरंतर जागविती. अलार्म वाजला तरी जाग येते. मग म्हणायला पाहिजे ना, काय सांगू आता मोबाईलचे उपकार. बायको नाही उठलं तर अंगावरती पाणी घालून उठवते. मग म्हणायला पाहिजे, काय सांगू आता. हे म्हणायलाच पाहिजे बरं का. म्हणायला पाहिजे. कधीतरी बायकोचंही कौतुक केलं पाहिजे. प्रेमानं संसार करायचा असतो. खरं कौतुकानं संसार टिकतो. उगाच नाही तर तिनं काय केलंय माझ्यासाठी, मी काय करतो, माझ्यामुळे हे सगळं चाललंय, हे असं म्हटलं की टिकत नाही. कुठंतरी कौतुक केलं पाहिजे. कौतुकानं प्रेम वाढतं, आहे की नाही? वाढतं. एखादं 12 वर्ष लग्न झालं, आबा माझ्याकडे आला म्हणे, महाराज अहो 12 वर्ष लग्न झालं, अजून आमच्या संसारामध्ये कधी प्रेम आम्हाला वाटत नाही. म्हटलं अरे तू कधीतरी त्या बायकोचं कौतुक करत जा. म्हटलं काय करायचं कौतुक तिचं, काय केलंय तिनं? अरे म्हटलं काय करायचं म्हणजे काय, साध्या साध्या गोष्टी लागतात ना. काय करायचं, कारण काय, काही कारण असू दे, अगदी छान दिसतेस म्हटलं की बरं वाटतं. चांगली साडी घातली बरं वाटतं. आता हे सगळं झाल्यावरती त्याच्या डोक्यात थोडा प्रकाश पडला. म्हटलं आता कसं कौतुक करायचं मला सांगा. अरे म्हटलं साधी गोष्ट आहे. आता आम्ही दररोजच बाहेर जेवायला असतो. सगळ्यात छान आनंद घरी गेलो की माता माऊली आमच्यासाठी एवढं सगळं करतात. जावयाला करत नाही ते महाराजांना करतात. मग त्या माऊलीला म्हटलं की नाही, माऊली आजची भाजी फार सुंदर झाली बरं का. एवढा आनंद वाटतो, एवढा आनंद वाटतो काय तुम्हाला सांगू. त्या आबा समोर बसले. एकदा आबांच्या इथलं तिळकुट खाल्लं आणि तिळकुट मला एवढं आवडलं. दुसऱ्या दिवशी आबांनी तिळकुट पिशवी भरून पाठवून दिलं. म्हणलं आबा दर महिन्याला द्यावं लागेल. दर महिन्याला ते तिळकुट संपलं की संपायच्या अगोदर पिशवी भरून पाठवून देतात. कौतुक केलं की एकदा तर इकडे गेलो होतो गावाला, म्हणलं मावशी भाजी किती छान झाली हो. पण तिला एवढं वाईट वाटलं. तिने म्हटली महाराज मी तुम्ही दोघे येणार म्हणून दोघांचा स्वयंपाक केला होता आणि तुमच्याबरोबर चौघे आले, मला वाईट वाटलं. म्हटलं काळजी करू नका, आम्ही चौघांना भरपूर खाल्लंय, खूप छान वाटलं. पण आश्चर्य तुम्हाला सांगतो, इकडच्या मावळातलंच गाव होतं, पण सकाळी दुसऱ्या दिवशी दूध गाडीनं डबा भरून वांग्याची भाजी मला पुण्याला पाठवून दिली. कौतुक केल्यानंतर किती आनंद होतो. याला म्हटलं करत जा कौतुक. कौतुक करायचं म्हणून घरी गेला. बायकोच्या समोर जेवायला वाढलेलं होतं. जेवायला वाढल्याबरोबर ती पहिला घास घेतला. म्हटला वा वा काय सुंदर भाजी झाली आहे ग. बायकोनं पळीच तोंडावरती फेकून मारली. म्हणली 12 वर्ष मी भाजी करते ती गोड लागली नाही, आज शेजारच्याकडनं आणलं बरोबर चांगलं वाटलं का. विनोदाचा भाग सोडा, पण जाग करणारे आहेत त्यांचं कर्तृत्व ज्या ज्या ठिकाणी तिथे कुठेतरी आपल्याला उपकार मानले पाहिजेत, उतराई मानले पाहिजेत. जाग करणारे खूप आहेत, परंतु संत आम्हाला जाग करतात ते कुठे, ज्या ठिकाणी आम्ही झोपलेलो आहोत. आज सगळी माणसं आम्हाला जागी दिसत आहेत. तुम्ही जागे आहेत, डोळे उघडे आहेत, पण जागे असून सुद्धा आम्ही झोपलेलो आहोत.
डोळ्यानं उघडं असणं म्हणजे जागं नाही. ज्या ठिकाणी जागं राहायचंय त्या ठिकाणी आम्हाला झोप येते, आणि जिथं झोपायचंय तिथं आम्हाला जागं राहावं लागतं, जागं राहावं वाटतं. हे दुर्दैव आहे. विठ्ठल विठ्ठल. कारण या संसार चित्राच्या वटवृक्षाचं वर्णन करताना भगवंतानं 15व्या अध्यायामध्ये सुरुवातीला सांगितलं, ऊर्ध्वमूल मदशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानि यस्तम वेद सवेदविद. या ठिकाणी सगळंच उलट आहे. आम्हाला ज्या ठिकाणी जागं राहायला संत सांगतात तिथं आम्ही झोपलेलो असतो, आणि जिथं झोपायला पाहिजे तिथं मात्र रात्रभर आम्ही जागे असतो. आता कीर्तनामध्ये बसलं की आम्हाला झोप लागते. किती झोप लागते महाराज? अहो सहज एवढी झोप लागते, एवढी झोप लागते की माणसाला जाग केलं तरी जाग येत नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून ज्या ठिकाणी आम्हाला झोपायचंय तिथं झोप येत नाही. जागं राहायला सांगितलं की कीर्तनामध्ये, आणि चांगलं कीर्तन असलं की माणसाला झोप लागते. कारण काय? याचं कारण एवढं आहे, या कलियुगामध्ये कलियुगीची उफराठे हे सगळं उलट आहे. पण आम्ही जिथं जागे आहोत तिथं खरोखर जागे आहेत का विचार करणं गरजेचं आहे. वासुदेवामध्ये आम्ही गातो नेहमी, बोला बोलन बोले जागे बाहेर आत निजले, कैसे घरात घरकुल केले, नेनो अंधारणा उजडले गा, नेनो अंधारणा उजडले गा, वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा. बोला बोलन बोले जागे बाहेर आत निजले, कैसे घरात घरकुल केले. सुंदर चिंतन महाराज म्हणतात. जागे बाहेर, बाहेर जागे आहेत, पण ज्या ठिकाणी आम्ही जाग असायला पाहिजे त्या ठिकाणी आम्ही झोपलेलो आहोत. हिताच्या ठिकाणी जाग असावं त्या ठिकाणी आम्हाला झोप येते, आणि अहित असेल त्या ठिकाणी आम्हाला जाग आल्याशिवाय राहत नाही. हा व्यवहार आहे. आणि म्हणून या ठिकाणी जाग करणारे फक्त संत आहेत. कारण हित काय अहित काय हे ज्यांना कळतं ते संत आहे. शोधून आले संत हिताहित जगाचे, हिताहित जगाचे, हिताहित जगाचे. नेमकं ज्यावेळी जागायला पाहिजे, लक्षात ठेवा, या जाग्या राहण्यासाठी म्हणून हा जन्म आहे. नाहीतर या जन्माचा विचार करताना ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं, प्राप्तीचे वेळी निदैवांधळेपणाचे डोळे, की असता फुले डोळे आपण झाकी. ही वेळ मायबाप जाग राहण्याची आहे. कारण मनुष्य देह मिळालाय तो जाग राहण्याशी. आपुलिया हिता जो से जागता, 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 आपुलिया
की काय विकत आणल्यासारखे टाळ गाजू जोरात. मागची मंडळी जेवायला मिळणार नाही बरं का. माऊली गायला लागल्यानंतर आनंद वाटतो. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. जागर राहणं याच्यासाठी हा जन्म आहे. मुळात लक्ष ठेवा, दुःख होण्याचं कारण ज्ञानोबारांनी झोप सांगितलेली आहे. या जीवनातलं जन्म मृत्यूचं दुःख, या दुःखाचं कारण जगातलं सगळ्यात मोठं दुःख आहे ते म्हणजे जन्माचं. आता मला एका ठिकाणी प्रश्न विचारायचा आहे. प्रत्येकाला जन्म आहे आणि प्रत्येकाला मरण आहे. या इथं बसलेला प्रत्येक माणूस मरणार आहे. मी असं एकदा म्हणालो की या गावातला प्रत्येक माणूस मरणार आहे. तर मागचा एक जण हसत होता. मी म्हटलं का हसतोय? म्हटलं महाराज मी या गावातला नाहीच. अरे तू कुठल्याही गावातलास, या जीवनाला अंत आहे. येथ नाही उर आले अवतार येरते पामर जीव किती येरते पामर जीव किती. अहो देव आले, संत आले, महंत आले तरी सुद्धा त्यांना जावं लागतं. या मृत्यू लोकाचं हे वैशिष्ट्य आहे. मरण हे निश्चित आहे आणि जे मरण आहे त्याला जीवन सुद्धा निश्चित आहे. जातस्य हि ध्रुवोर मृत्युं ध्रुवं जन्म मृतस्य च तस्मात् परिहार्यते न त्वं शोचितुमर्हसि. कितीही मरणाला तुम्ही वाचवायचा प्रयत्न करा परंतु ते मरण येणार आहे. कितीही वाचवायचा प्रयत्न करा, कारण मरणाच्या पुढे वशिला चालत नाही. मामाच कीर्तनामध्ये बऱ्याचदा हा दृष्टांत सांगतात. एकाला म्हणे न्यायला यम आला. यम आल्यानंतर त्यानं सांगितलं बरं झालं यम आलाय. माणूस चॅप्टर होता, बहुतेक आपल्या इकडच्या नसरापूरच्या पट्ट्यातला असावा. पण त्यानं विचार केला, म्हटलं आता जर यमानं आपल्याला घेऊन गेला तर राहिलेली 2-4 कामं आहेत ती होणार नाहीत. काय करावं? जरा इकडं तिकडं बँकेतली अकाउंट ट्रान्सफर करायची होती. त्यानं विचार केला, म्हटलं आपल्याला आलंय यम तर जरा याला थोडंसं आपण पाहुणचार करू. दुपारची गरमीची वेळ होती, ऊन मी म्हणत होतं. यानं मस्त थम्सअप बिम्सअप सगळं मागवलं छानपैकी. म्हटलं यम महाराज तुम्ही आलाय आमच्या घरामध्ये, पहिल्यांदाच तुम्ही आलाय, पण मी असं कुठल्याही पाहुण्याला रिकाम्या हातानं सोडत नाही, काहीतरी माझ्याकडे घ्या. यम म्हटलं आश्चर्य आहे, आजपर्यंत म्हणला माझं स्वागत करणारा या पृथ्वी तलावरती माणूसच नाही ना. कोण माणूस आहे हो? यमाचं स्वागत करणारा कोण माणूस आहे बोला ना. आता इथं जर यम आला रेड्यावरनं बसून तर तुम्ही कीर्तनाला बसाल का? तुम्ही कीर्तनाला बसाल का याच्यापेक्षा मी कीर्तन करेल का हा मोठा प्रश्न आहे. सांगायचं विषय कोण आगा मरा हा बोलणं साहती. पण हा माणूस हुशार, एवढा चॅप्टर त्यानं ठरवलं. म्हटलं असाही यम आलाय तसाही आलाय, थोडं 1-2 तास जरा थोडासा वेळ मिळाला तर बरं होईल. त्यानं सुंदर प्रकारे त्याच्यामध्ये थम्सअप मध्ये एक झोपेच्या 2-3 गोळ्या टाकल्या आणि यम महाराज ते पिल्याबरोबर ती गुंगी आली. एवढी छान झोप लागली. आणि यानं तोपर्यंत झोपेमध्ये एक काम केलं. त्याच्या हातामध्ये फाईली होत्या, फाईलींचा गट्टा. वरच्या कडेला याची फाईल होती. या वरच्या नंबरची फाईल यानं काढली आणि खालच्या तळाला नेऊन ठेवली. यम महाराज उठले. वा म्हटले काय सुंदर झोप झाली आहे तुझ्यामुळं माझी. आजपर्यंत एवढी छान झोप लागली नाही. काय निवांत झोपलो मी, असं वाटलं कीर्तन चालू आहे, बरं वाटलं. पण आता तुला मी काही देऊ शकत नाही म्हणे. तुला न्यायचं तर आहेच आहे, न्यावं तर लागणारच आहे. पण मी आज ठरवलंय, तू माझा एवढा छान पाहुणचार केलाय, आता थोडासा वेळ तुला वाढवून देतो. मी आता वरून सुरुवात करणार होतो ते खालून सुरुवात करतो, तोपर्यंत तुझं काम होईल. चुकवता येत नाही. गरुड हा देवाचं वाहन आहे.
परंतु देवाचं वाहन असणाऱ्या गरुडाची आई जेव्हा म्हातारी झाली, गरुडानं ठरवलं अशा उंच ठिकाणी मी आईला घेऊन जाईल की तिथं कोणी येणार नाही, यमाची सावली पडणार नाही. अशा उंच ठिकाणी घेऊन गेला आणि त्या गुहेमध्ये आईला ठेवलं आणि आईला म्हटलं, आई आता तू अशा ठिकाणी आहे इथं माझ्याशिवाय दुसरं कोणी येऊ शकत नाही. मस्त छानपैकी या गुहेमध्ये जप करत राहा. तुला काय लागलं की मला फक्त मिस कॉल दे, मी आलोच. वा, या मन अशा गरुडानं अशा ठिकाणी नेऊन ठेवलंय आपल्या आईला, कोणी येणार नाही. गुहेतून बाहेर आला आणि एका काळ पुरुषानं त्याचे पाय धरले. म्हटला, यम महाराज काय सांगू आता यमाचे उपकार, काय तुमचे उपकार सांगावे, अनन्य उपकार तुमचे झालेत. काय द्यावे अशी व्हावे उतराई, काय द्यावं तुम्हाला. अहो यम म्हणाले, गरुड प्रश्न विचारायला आला, कोण आहे तुम्ही, इथं काय करताय, कशाला माझ्या पाया पडताय. त्या काळदूतानं सांगितलं, महाराज अहो तुमच्या आईचं मरण या गुहेमध्ये होतं आणि आम्हाला काळजी होती, ही म्हातारी एवढ्या वयामध्ये एवढी म्हातारी झाली, या गुहेमध्ये येणार कधी. पण तुम्ही आमच्यावरती उपकार केले, आम्हाला होम डिलिव्हरी दिली, त्याबद्दल धन्यवाद. सांगायचा विषय, येथं नाही उरण आले अवतार, एरते पामर जीव किती. जन्म आणि मृत्यू हे दुःख आहे. मला प्रश्न विचारायचा आहे, सगळ्यात मोठं दुःख जन्माचं आहे की मरणाचं? बोला बोला. मरणाचं दुःख, मरणाचं दुःख एका वेळापुरतं असतं. अलीकडच्या काळात तर मरण फार सोपं झालंय. अटॅक फटॅक, चांगलं मरण. फार लोक आता पहिल्यासारखी खिळून राहत नाही, एखादंच क्वचित, कारण दवाखाने तसे राहिलेत. पण जन्माचं दुःख तुम्हाला सांगतो, नवमास गर्भवास, या गर्भाचं वर्णन करत असताना नाथ महाराज वर्णन करतात, काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा, मास मळ मूत्र जाणा, तुझ क्षणोक्षणा द्यातसे, ओ तुझ क्षणोक्षणा द्यातसे. त्या 9 महिने 9 दिवस आईच्या गर्भामध्ये राहणं हे साधं नाही. नाथांनी केलेलं सुंदर वर्णन आहे, मी गायलंय. गर्भाचं स्कॅनिंग असं युट्यूबवरती सर्च करा, तुम्हाला त्या सगळ्या ओव्या सापडतील भागवतामध्ये. संपूर्ण गर्भाचं स्कॅन केलंय नाथ महाराजांनी. आता नाही, 550 वर्षापूर्वी स्कॅन करून ठेवलंय. काय असतं गर्भामध्ये? मांस मळ मूत्र जाणा. एअर कंडिशनचा बंगला नसतो आणि त्या बंगल्यामध्ये तिथं राहणं. नाकी तोंडी कुर्मकिडे विष्टाले पचौकडे, गर्भवासाचे दुःख गाडे, कवना पुढे सांगावे. जन्मात दुःख आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या 2 दुःखांच्या पलीकडचं दुःख कुठलंच नाही. सगळ्यात मोठं दुःख आहे जन्माचं आहे आणि सगळ्यात मोठं दुःख आहे मृत्यूचं आहे. याच्या आतमध्ये आलेले गेलेले किती सुद्धा असू द्या, पण आपण जसं म्हणतो ना, दिल्ली गल्ली ते दिल्ली, त्याप्रमाणे मृत्यू आणि जन्म, जन्म आणि मृत्यू याच्या दुःखाचा विचार करत असताना या सगळ्या दुःखाचं कारण काय असेल? काय कारण असेल? या सगळ्या दुःखाचं कारण म्हणजे झोप आहे. या सगळ्या दुःखाचं कारण म्हणजे निद्रा आहे. मी सांगत नाही, ज्ञानोबारायांनी सुंदर वर्णन केलं. शेज मांडलेली आहे. शेज म्हणजे अलीकडच्या काळामध्ये त्याला बेड म्हणू आपण, बेड गादी आहे आणि त्या गादीवरती आपण झोपलेलं आहे. ती गादी कोणती आहे? व्यामोहाचिणी शेजे बळिया अविद्या निद्रतू होईजे, ते वेळी दुःख स्वप्न जे भोगी जे जन्म मृत्यूचे. 6व्या अध्यायामध्ये वर्णन आहे. अविद्या नावाच्या झोपेमध्ये आम्ही गाढ आहोत आणि व्यामोह नावाची सेज आहे. मोह. कुठली सेज आहे? मोह. तुम्हाला मोह आहे, मला मोह आहे.
सगळ्यांना मोह आहे, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्ञानोबराय सांगतात, देखे मोह धरलिया ऐसे होईल, असती प्रतिष्ठा जाईल. मोह असेल तर आहे ते आपल्या जवळचं निघून जातं. म्हणून मोह निर्माण मोहाजित संग दोषा, अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा, द्वंद्वैर विमुक्ता सुख दुःख संज्ञेर गच्छन्ति मूढा पदमव्ययं तत्. असणं हे वाईट नाही, असणं हे वाईट नाही. एखादी गोष्ट असणं वाईट नाही, असावी वाटणं हेही वाईट नाही. ऐका, एखादी गोष्ट असावी वाटणं हे वाईट नाही, पण मलाच असावी हे वाटणं अवघड आहे. त्याच्याही पुढे दुसऱ्याकडं नसावी याचं नाव मोह आहे. जे कुणाकडं नाही ते माझ्याकडं असावं आणि माझ्याकडे ते कुणाकडेच नसावं याचं नाव मोह आहे. जी प्राप्त आहे ती प्राप्त असणं, प्राप्त असलेल्या वस्तूमध्ये पर्याप्त मानणं याचं नाव आनंद आहे. आणि प्राप्त असून सुद्धा ती अजून अजून मला पाहिजे, इदम इच्छा तिदम इच्छा तितिक्षा कामशब्दिता. किती सापडून ठेवतात माणसं, किती सांभाळून ठेवतात, किती जतन करून ठेवतात. अलीकडच्या काळामध्ये कोरोनाने एक बरं केलं, कोरोनाने माणसं जगायला लागली. तुम्ही म्हणत असाल असं कसं? खरंच चांगलं जगायला लागली. बरेच लोकांना कळायला लागलं की बाबा गुतून गुतून ठेवून काही उपयोग नाही आहे तोपर्यंत थोडंसं जीवाला जगा, नाही तर बरीच माणसं अशीच ठेवायची पिळवटीत अडकून अडकून. किती दाबून ठेवावं? एकानं सांगितलं त्याच्या मुनी मला, अरे म्हणे आपल्या जरा संपत्तीचं मोजदात करा. त्यानं मोजदात केलं. म्हटलं साहेब काळजी करू नका, एवढं आपण दाबून ठेवलंय 5 वर्षामध्ये की इथून पुढच्या 7 पिढ्या बसून खाल्ल्या तरी सरणार नाही, एवढं दाबून ठेवलंय. रडायला लागला तो. साहेब रडताय का? अरे वेड्या, 7 पिढ्या बसून खातील पण माझ्या 8व्या पिढीचं काय? याचं नाव मोह आहे. मोह धरलिया ऐसे होईल, असती प्रतिष्ठा जाईल. आणि या मोह नावाच्या सेजेवरती, या मोह नावाच्या बाजेवरती, तुमचा आमचा मोह, या मोह नावाच्या बाजेवरती आम्ही झोपलोय. आणि झोप कोणती आहे? अविद्या निद्रितू होई जे. अविद्या नावाची, अज्ञान नावाची झोप आहे. आम्हाला ज्ञान नाही, अविद्या आहे. आणि त्या अविद्येचा परिणाम ते वेळी दुःख स्वप्न जे भोगी जे जन्म मृत्यूचे. आणि त्या ठिकाणी जे स्वप्न पडतं त्याचं नाव जन्म मृत्यू आहे. आणि या जन्म मृत्यूच्या दुःखामधून बाहेर काढत असताना पहिलं या झोपेतून बाहेर काढलं पाहिजे. लक्षात येतंय ना? झोपेतून बाहेर काढल्यानंतर मग आपल्याला सुखाची प्राप्ती होईल. कारण दुःख जे आहे ते झोपेतलं आहे. थोडं चिंतन मांडतोय मी. दुःख जे आहे ते झोपेचं दुःख आहे. झोपेत जे दुःख आहे ते झोपेतलं दुःख झोपेमध्ये असतं. जाग झालं की दुःख नसतं. कळतंय का? एकाच्या पाठीमागे वाघ लागला. वाघ 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 म्हणून ओरडायला लागला. वाघ ओरडायला लागला, दमून दमून भागून गेला. दमछाक झाली. आता घसा कोरडा पडला. पाणी 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 ओरडायला लागला. बायको पाणी पाणी म्हणते. हे जागं झालं आणि ते पाणी पाणी करतंय. पाणी म्हटल्याबरोबर ती बायकोने जाग केलं आणि म्हटली, अगं वाहू काय वेळ लागलाय काय? उशाला आहे ना तांब्या भरून ठेवलाय, प्या की ढोसा. आता बायकोनं तसं म्हटल्यावरती मग त्याच्या लक्षात आलं. तो उठला आणि म्हणाला, झालं काय? ज्या ठिकाणी तहान लागली होती तिथं पाणी नव्हतं आणि जिथं पाणी आहे तिथं तहान नाही. सांगायचा विषय हा, जिथं दुःख आहे तिथं स्वप्न आहे. आणि ज्या स्वप्नामध्ये जाग केल्याशिवाय आम्हाला सुखाची झोप या ठिकाणी येणार नाही, सुखाचा अनुभव या ठिकाणी येणार नाही. म्हणून संत आम्हाला जाग करतात. बैरन नींद कहाँ से आई बैरन. मीराबाईंनी याला बैरन म्हटलंय. बैरन म्हणजे वैरी. कोण? झोप. बैरन. आता पकवाज वाजवताना सकाळी उठायचं म्हटल्यावरती वाईट वाटतं. नको वाटायचं. आळंदीला जायचं म्हणलं की सगळ्यात मोठं, थोडं जायचं म्हटलं, संस्थेत जायचं म्हटलं की दुःख याचं असायचं, बाबा तिकडं लवकर उठावं लागतंय, पहाटे उठावं लागतंय. पण सकाळी उठल्याचा परिणाम आज
आज दररोज हा प्रेम सोहळा आम्हाला अनुभवायला मिळतोय. कारण झोप घेतली असती तर ती क्षणार्धाची झोप आनंद देऊन गेली असती, पण तिथे जाग करणारे आमचे गुरुजी होते, तिथे जाग करणारे आमचे महाराज होते. त्यांनी आम्हाला जाग केलं. रियाज करा, जो रियाज करेगा वही राज करेगा. तिथं जाग राहिलं पाहिजे आणि संत इथं जाग करतात. झोप ही सगळ्यात मोठी शत्रू आहे. बैरन नींद कहाँ से आई, बैरन नींद कहाँ से आई, सोई सोई सारी उम्र गवाई, बैरन नींद कहाँ से आई, बैरन नींद कहाँ से आई. हे म्हटलं पाहिजे. कुठून ही दुर्बुद्धी, कुठून ही वैरी आहे माझी झोप माझ्या लागली मागे, आणि ही झोप फक्त अविद्येची आहे. शत गणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनाशी उरले ते पाहेगा, काय भजनाशी उरले ते पाहेगा. आणि मग अशा झोपेतून आम्हाला जाग करणारे संत आहेत, ते जाग करतात. जाग रे जाग रे जाग रे जाग रे गोपाळानो, राम नामी जागा, गोपाळानो राम नामी जागा. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, सुखवा व्यथा जन्माच्या, धनदारा पुत्र जन. आणि मग असे संत जागे करतात. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जागता जगदेव राखा काही भाव, पूजा पत्र काही, फळ पुष्प तोही, बहुता दिवसा फेरा आला या नगरा. या नगरा पुन्हा परत येईल सांगता येत नाही. आता जागा, कारण नका घेऊ भार, धर्म तोची सार. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोले, जगजोगी जगजोगी जाग जाग बोले. आणि असे संत आम्हाला जागे करतात. गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा, प्रेम मागा विठ्ठला, प्रेम मागा विठ्ठला. गात जागा गात जागा गात जागा गात जागा. म्हणून तुम्ही आम्ही सगळे मंडळी झोपलेले आहोत,
ज्या ठिकाणी झोप आहे त्या झोपेचं नाव अविद्या, त्याचं नाव अज्ञान, आणि अज्ञान तिमिरंधस्य ज्ञानांजन शलाकया. या अज्ञानाच्या झोपेतून आम्हाला जाग करण्याचं काम हे संत करतात. म्हणून त्यांचे उपकार काय सांगू आता, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. एकदा प्रेमानं भजन करायचं. 5 मिनिटांमध्ये सेवेला पूर्णविराम देणार आहे. हात वरती करून वा 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 वा. शूटिंगवाले एकदा शूटिंग घ्या. वा, आज हे कीर्तन मला करंजवण्यात वाटत नाही. हे कीर्तन मला पंढरपूरच्या वाळवंटात असल्यासारखं वाटायला लागलंय. एकदा प्रेमानं एक एक विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, काही काही विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा
जागर राहणं म्हणजे काय याचा विचार आपण केला. झोप म्हणजे नेमकी कोणती आहे? अज्ञानाची झोप, अविद्येची झोप, आणि त्याच्यापासून दुःख झालं ते म्हणजे जन्म आणि मृत्यूचं दुःख आहे. या जन्म मृत्यूच्या दुःखामधून जर बाजूला पडायचं असेल तर या दुःख रूपी स्वप्नामधून बाहेर व्हावं लागेल आणि त्या स्वप्नातून जाग करण्याचं काम संत करतात. आणि म्हणून अज्ञान नावाची झोप जर घालवायची असेल तर ज्ञान गंगा असायला पाहिजे, हे मात्र लक्षात ठेवा. अज्ञानाची झोप असते आणि त्याचा परिणाम उठावसं वाटत नाही, नको त्या गोष्टी सुचत असतात. अज्ञानामध्ये समाधान असतं, पण ज्ञानात काय समाधान असतं हे वेगळं सांगायची गरजच नाही. अहो, हे हार सामान्य माणसाच्या जीवनात दोनदाच, कधी एकदा तर किती घातलेत हे कळत नाहीत, म्हणून त्याला काही उपयोग नाही. आणि आता पूर्वीच्या काळात लोकांना लग्नामध्ये हार नशिबानं मिळायचा, आता ते लग्नातलं बी अवघडच झालंय. नवरीकडचे नवरीला उचलतात, नवऱ्याकडचे नवऱ्याला उचलतात आणि वरूनच हार फेकून द्यायचा. पडला गळ्यात तर नशीब, एकदा तर पडला ब्राह्मण काकाच्याच गळ्यात. ते म्हणाले माझी पहिली आहे, तिला कुठं सोडू. अवघड झालंय. माझे गुरुजी PhD चे डॉक्टर रामचंद्र देखणे सर नेहमी सांगतात, त्यांच्या भारुडामध्ये आता गुरुजी नाही आहेत, पण ते नेहमी सांगायचे, निवडून आल्यानंतर हे भव्य नागरी सन्मान ठेवला आणि गावातल्या लोकांनी साहेबांच्या सत्काराला हारावर हार, हारावर हार, हारावर हार, एवढे हार घातले. 50 हार गळ्यामध्ये, 50 हार घातल्यानंतर तरी सुद्धा आबा चेहरा काळवंडलेला. अहो साहेब, आता तरी हसा, 50 हार तुमच्या गळ्यात पडले, अजून काय पाहिजे? त्याने सांगितलं, अहो महाराज, या गावातल्या लोकांनी 100 हाराचे पैसे माझ्याकडनं घेतलेत आणि 50च घातलेत. सांगायचा विषय सोपा आहे का? पण हे हार एवढे मिळतात त्याचं कारण आहे. पण मी नेहमी सांगत असतो, हे हार घेण्यासाठी काय काय करावं लागतं, याच्यातलं सगळ्यात मोठं आहे ते म्हणजे तुमची अज्ञान रूपी झोप तुमची बाजूला गेली पाहिजे. झोपेतून तुम्ही जागं झालं पाहिजे आणि हिताच्या ठिकाणी तळमळीनं उठलं पाहिजे. हारामधल्या या प्रत्येक फुलाचा विचार करत असताना काही फुलं अशी पाकळ्यांच्या स्वरूपामध्ये खाली पडली, काही फुलं ही हारामध्ये आली आणि देवाच्या गळ्यामध्ये चढलेल्या हाराला, त्या हारातल्या फुलांना चुरगळलेल्या आणि विरघळलेल्या त्या पुष्करलेल्या पाकळ्यांनी विचारलं, अरे एकाच वेलीवरती तुम्ही आणि आम्ही फुललो, पण आम्ही देवाच्या पायाखाली आहे, लोकांच्या पायाखाली, आणि तुम्ही मात्र देवाच्या गळ्यामध्ये, काय तुमचं वेगळेपण? तेव्हा गळ्यातल्या हारातल्या फुलांनी त्या पायाखालच्या फुलांना सांगितलं, अरे गळ्यातला हार होण्यासाठी काळजातून सुई आरपार जावी लागते, तेव्हा गळ्यात हार पडतो. तेव्हा काळजातून सुई आरपार होणं हे सुद्धा फुलांकडनं शिकावं, हाराकडनं शिकावं. आणि मी नेहमी सांगत असतो, हे गळ्यातले हार गळ्यातच राहू देत, हे कधी डोक्यात जाऊ देऊ नको. हे एकदा डोक्यात गेले की मग सगळीकडं हारच हार आहे. लक्षात आलं का? पण हे गळ्यातले गळ्यात राहिले ना, मग मात्र विजय आहे. आणि म्हणून आपल्या या अज्ञानाची झोप घालवण्यासाठी ज्ञानगंगा या ठिकाणी उभी राहिली आहे. अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. भगीरथ प्रयत्न म्हटलं मी सुरुवातीच्या काळामध्ये, मामा याला भगीरथ प्रयत्न म्हटलंय. आणि या भगीरथानं आपल्या पूर्वजांचा उद्धार करण्यासाठी ही गंगा या पृथ्वी तलावरती आणली. आणि मला असं वाटतं, कृष्णा मामांनी आपल्या संपूर्ण भागाचा उद्धार करण्यासाठी ही ज्ञानगंगा या पवित्र क्षेत्रामध्ये प्रवाहित केली. पुन्हा एकदा सांगेल, ही ज्ञानगंगा प्रवाहित झाली खरी, परंतु या गंगेचा ओघ मात्र अखंड आहे. या गंगेचा ओघ सामान्य नाही, अखंड न खंडे अभंग न भंगे, तुका म्हणे गंगे मिळणे सिंधू. एवढी प्रचंड ओघ असणारी ही गंगा आहे. परंतु या गंगेला शांत करण्यासाठी, या गंगेला प्रवाहित करण्यासाठी आणि या गंगेचा प्रभाव योग्य राखण्यासाठी शंकराची आवश्यकता असते. आणि मायबाप हो, तुम्ही सर्व मंडळींनी
भगवान शिवस्वरूप होऊन या ज्ञानगंगेच्या प्रवाहाला आपण दिशा द्यावी हीच या ठिकाणी प्रार्थना करतो आणि वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली अभंगावरती चिंतन करण्यासारखं बरंच आहे, परंतु मज निरंतर जागविती या शब्दावरती, जागविती या पदावरती आपण चिंतन केलं. तुम्ही आम्ही जागं राहिलं पाहिजे. आज जी या ठिकाणी विद्यार्थी आहेत त्यांच्या पालकांना एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण धन्यवाद देऊया. जे इथं विद्यार्थी आहेत माझ्या सहित त्यांच्याही पालकांना एकदा जोरदार टाळ्या वाजून. आमची आई चुलते सगळे बसले तिथं. कारण का? धन्य माता पिता तयाची. हे सोपं नाही हो, सोपं नाही. पण आपल्या मुलांना या ठिकाणी शिकवायला पाठवा. कमाल आहे. आपल्या भागामध्ये आम्ही जेव्हा बाहेर जातो तेव्हा आम्हाला बाहेर गेल्यानंतर लोक सोनवडी, पारवडी, करंजावणं वगैरे अशी नावं देत नाहीत. काय अक्षय महाराज बाहेर गेल्यानंतर तुम्ही कुठले? पुण्याचे. तुम्ही कुठले? आपण पंढरपूरला गेलो, गुरुजी कुठून आले? पुण्यावरनं. तुम्ही कुठले? पुण्याचे. पण पुण्याच्या या पवित्र भूमीमध्ये असताना सुद्धा आपल्या भागामध्ये एवढ्या वारकरी संप्रदायाची सेवा पुणे जिल्ह्यानं केली, आपल्या भागानं केली. पण एक लक्षात ठेवा, बाहेरची लोक येऊन इथं मोठी झाली, पण आपल्या भागामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये एकही वारकरी शिक्षण संस्था नव्हती. पण मला अभिमान वाटतो आणि तुम्हालाही अभिमान वाटला पाहिजे. आपल्या भोर तालुक्यात आज मी तिला 28 वारकरी शिक्षण संस्था आहेत. त्या भोर वेल्हा तालुक्यात आपण पाहिलं 28 वारकरी शिक्षण संस्था सुरू झाल्यात आणि येता या 5 ते 7 वर्षाच्या काळामध्ये झालेलं आहे. म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे, चांगलं या ठिकाणी शिक्षण आहे ते आपण शिकत राहा चांगल्या पद्धतीने. काही मुलांना इथे जमेल, पुण्यालाही आम्ही शिकवतो. आमची प्रियंकाताई ती आता विशारदच्या उपांत्य विशारदला आहे, ती पुण्याला येते. असे अनेक विद्यार्थी या ठिकाणी आहेत, शिकत आहेत. सगळ्यांना आनंदाची गोष्ट आहे की नाही ज्ञानेन सदृशम पवित्र मिद्यते. बाकी जगामधले किती धन कमवा तुम्ही, पण या धनाला मर्यादा आहे. पण हे असं एकमेव धन आहे, न चौर्य हार्यम न च राजहार्यम न भातृभाज्यम न च भारकारी व्ययो कृते वर्धते एव नित्यम विद्याधनम सर्वधनम प्रधानम. हे सर्व धनामध्ये प्रधान आहे. आता बघा ना, हे पोरग कुठला आहे रे मला? तू भागिन घरचा आहेस? अंकुश महाराजांचा काय भागिन घरचा आहे? महाराजांकडे शिकतो ना. कितीच आहे बघा. हे नाही अहो, याचा दररोजचा आज मी तिला 1000 रुपये रोज पक्का आहे. 1000 रोज या दिवसाला. आपल्याला कळतच नाही काय शिकायचं, कुठं शिकायचं, काय करायचंय. मी तर दुर्दैवानं सांगत असतो, आबा आपण पुणे जिल्ह्यात राहतो, पण पुणे जिल्ह्यामध्ये असून सुद्धा 12वीच्या पुढं शिकलेल्या मुलांची संख्या फार कमी आहे. आता आमच्याकडं मुलींचे एवढे बायोडेटे आहेत, पण पोराचा बायोडाटा दाखवायलाच नाही. कुठं दाखवावा? दररोज विचारतात, महाराज एखादं चांगलं स्थळ बघा, एखादं चांगलं स्थळ बघा. शिकायलाच नको म्हणतात. अहो, बाकीचं शिक्षण घ्याच, पण हे शिक्षण आपण जर घेतलं तर जीवनामध्ये आपल्याला जीवन उपजीविका साधन करता येते. एवढं छान पकवाज वाजवणारे, गाणारी मुलं या ठिकाणी घडतात. निश्चितच इवलेसे रूप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. निश्चित मामा आपल्या या जीवनामध्ये हे केलेला पवित्र संकल्प आहे. आणि मला माझ्या या सर्व ग्रामस्थांचा, या पंचक्रोशीतील सर्व मंडळींचा मला निश्चित आदर आहे. कारण आपण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी चालू असलेलं सत्कार्य, दिंडी असेल, सप्ताह असतील, सर्वांना आपण सहकार्य करत आहात. नवनाथ महाराजांच्या संस्थेला आपण सहकार्य करत आहात. मी काही तुमच्याकडे अजून आलो नाही, मग काय आज येणार आहे का? तशी अजून तरी वेळ आलेली नाही. माऊलींच्या कृपेनं देवानं देत असताना भरपूर दिलंय, अजून तरी नाही. पण मी आज माझ्यासाठी कधी कुणाला काही मागितलं नाही, पण आज मात्र नक्की मागेन. कृष्णा महाराजांची संस्था ही तुमची आणि माझी संस्था आहे.
कृष्णा महाराजांची संस्था म्हणजे केवळ संस्था नाही, तर उत्तम शिक्षण देणारी ही वारकरी शिक्षण संस्था आहे. बाकीच्या संस्था आम्ही पाहतो जिथं फक्त फुगड्या खेळायला, हरिपाठामध्ये नाचायला आणि मिरवणुकीमध्ये उड्या मारायला शिकवलं जातं. दुर्दैवानं मी सांगेन, तुम्हाला वाईट वाटेल पण मी परखड बोलणारा माणूस आहे. आज काका वारकरी शिक्षण संस्थांमध्ये मुलांच्या जीवावरती त्यांच्या जीवनाशी खेळ केला जातो. त्यांचं शिक्षण नाही, परंतु जिकडं तिकडं त्यांना नेणं, नाचवणं, शिकवलं कधी जातं. आज माझी आई समोर बसते, मला नेहमी भांडायची तिथं येऊन, संस्थेतल्या आमच्या शास्त्री महाराजांना भांडायची. तू जर शाळेमध्ये कमी पडलास तर यावर्षी माझ्याशी बोलायचं नाहीस. शिक्षणाविषयी सुद्धा जागरूक असलं पाहिजे. आणि असं शिक्षण, संगीत शिक्षण, अध्यात्म शिक्षण, वारकरी शिक्षण देणारी ही एकमेव संस्था म्हणजे कृष्णा महाराजांची संस्था आहे. आळंदीला जायची गरज नाही, पंढरपूरला जायची गरज नाही. आपली मुलं आणि आपल्या जवळपासची सगळी मुलं इथं असावी. मी तर कृष्णा महाराजांना विनंती करेल, मामा तुम्ही इकडं तिकडं जाण्यापेक्षा रविवारच्या दिवशी सगळी जिथले लोक आहेत ना, ती सगळी इथं येऊ द्या. ज्यांना मुक्कामी निवासी राहायचं नाही त्यांना रविवारी इथं शिकवा. परंतु सगळ्या भागातल्या लोकांना आज या ठिकाणी ही शिक्षण देणारे ज्ञानगंगा वारकरी शिक्षण संस्था ही तुमची आणि माझी संस्था आहे. आणि म्हणून जेवढं जमेल तेवढं, जेवढं देता येईल तेवढं सरळ हातानं तुम्ही या संस्थेला मदत करा. कारण अत्यंत साधा, अत्यंत भोळा आणि अत्यंत सात्विक आमचा मामा आहे. मी हक्कानं त्याला मामा म्हणतो. आपण सगळ्यांनी या संस्थेसाठी भरभरून सहकार्य करावं. आणि मी त्याच्याही पलीकडे सांगेन, एक वेळ सहकार्य कमी केलं तरी चालेल, पण तुमचा सहभाग मात्र जास्त असू द्या. कारण पैसे देऊन मोकळी होणारी लोक खूप आहेत, पण या मावळाच्या प्रांतामध्ये केवळ सहकार्य नाही तर आधी लग्न कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं हे शिकवण देणारी मावळातली माणसं आहेत. आणि ही संस्था होईपर्यंत आपण या ठिकाणी सहकार्य करावं हीच या ठिकाणी भावना व्यक्त करतो. बोलिले लेकुरे वेडे वाकुडे उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. आज 9:09 झालेली आहेत, त्यामुळं अधिक वेळ न घेता आपल्या पुढेही कार्यक्रमाची वेळ आहे. आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये हा भाव जागृत राहावा. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. ज्ञानोबा तुकोबारायांच्या या पवित्र भूमीमध्ये सहज बोलणे हित उपदेश, करोनी सायास कविती. तुका मने वत्स देनुवेचे चित्ती, तैसे मज येते सांभाळीत. म्हणून शिकविती, जागविती, सांभाळिती अशा या संतांच्या चरणावरती अनन्य भावानं आपण समर्पित होऊया. आणि त्या संतांचं एकदा प्रेमानं भजन करूया. एकदा हात वरती करू आणि भजन. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, प्रेमाने प्रेमाने सर्वांनी म्हणायचं आहे. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, तैसे मज येती सांभाळीत. पुन्हा एकदा मामांचे खरोखर आभार. मला या ठिकाणी त्यांनी कीर्तनाला बोलवलं. खूप दिवसापूर्वी तारीख घेतली होती. गुरुजी मध्ये गंमत अशी झाली,
आजच्याच दिवसाला मला एक चांगला कार्यक्रम आला होता. चांगला म्हणजे कार्यक्रम सगळे चांगले होते, पण ते म्हटले महाराज तुम्ही आले तर बरं होईल. म्हटलं बाबा मी कार्यक्रम गेलाय माझा. नंतर तर गडी पार 50,000वरती आला. 50,000 रुपये देतो, येतं का? मी मामांना म्हटलं जाऊन येतो कार्यक्रम करून, 25,000 तुमच्या संस्थेला होतील, 25 माझ्या संस्थेला होतील, आपण करू. ते म्हणले नाही, पैशापेक्षा तुम्ही आलो पाहिजे. आजची तारीख 9 तारीख आहे आणि तुम्ही इथं आलं पाहिजे. मी त्यांना म्हटलं पुढच्या वर्षी आपण कधीतरी बचेंगे तो और भी लढेंगे, पण इथं आलं पाहिजे म्हणून आज या ठिकाणी आलोय. बनेश्वर सेवा मंडळाचे सगळे ट्रस्टी मंडळी आहेत. ही सर्व मंडळी अत्यंत श्रद्धेनं आणि अत्यंत खंबीरपणे मामांच्या पाठीमागे उभे आहेत. आपल्या सगळ्या संस्था, सगळ्या दिंडी असतील, सगळे पंचक्रोशीतील ग्रामस्थ असतील, सर्वांच्या चरणी विनम्र भावानं नतमस्तक होतो. आमचे आदरणीय माऊली महाराज आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सुंदर अशा प्रकारे अक्षय महाराज गायन करतायत, सुंदर कीर्तन करायला लागलेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. हे सर्व विद्यार्थी आहेत, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. विणेकरी महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. बघा ना, तुकोबारायांसारखे दिसतात की नाही? मग अजून एकदा जोरात टाळ्या वाजवा. वा. आमचे साऊंड सिस्टीमवाले, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. पखवाजवाले, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तिकडं आचारी आहेत, आचारी, त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. हां, या बऱ्या वाजल्या जोरात, वास यायला लागला ना तिकडनं. आमचे कॅमेरेमन जे शूटिंगची सर्व आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत, त्यांच्या यूट्यूब चॅनल, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि राहिल्या साहिल्या टाळ्या माझ्यासाठी सुद्धा वाजवा. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोलिलेले गुरे वेडे वाकुडे उत्तरे, महाराज नाही विचारिला अधिकार मी आपुला. महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा. महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम. पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.